आपल्याला. द सेल्स वेर डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665. आता पहा, रॉबर्ट हुक नावाच्या व्यक्तीनं 1665 साली सेलचा शोध लावला असं आपण म्हणतो. याची एक सुंदर स्टोरी आहे, आता ही आपण पाहणार आहोत. ही रोट अ बुक कॉल्ड ॲज मायक्रोग्राफिया. ह्या रॉबर्ट हुकनं एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मायक्रोग्राफिया. ही टूक अ पीस ऑफ कॉर्क ऑफ स्पॅनिश ओक अँड प्रिपेअर्ड अ थिन स्लाइसेस बाय युझिंग शार्प पेन नाईफ अँड ऑब्झर्वड अंडर मायक्रोस्कोप. त्यानं काय केलं, स्पॅनिश ओक नावाच्या एका झाडाच्या कॉर्कचा एक तुकडा घेतला आणि त्या कॉर्कच्या तुकड्याच्या एका शार्प चाकूनं नाईफनं त्या ठिकाणी खूप सारे स्लाइसेस बनवले आणि हे स्लाइसेस पीसेस त्यानं मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केले. त्या काळामध्ये मायक्रोस्कोप म्हणजे आजच्यासारखा असं सुंदर कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असा काही नव्हता. मायक्रोस्कोप म्हणजे त्यावेळी काय होतं, काही लेन्सेसची अरेंजमेंट होती. खूप प्रिमिटिव्ह इरा आहे सायन्सच्या दृष्टीनं तो, आणि त्यावेळी अशी वेल डेव्हलप्ड इक्विपमेंट्स त्यांच्याकडे नव्हते आणि त्यानं त्याच्याकडं असणाऱ्या लेन्सेसचा वापर करून एक त्या प्रायमरी मायक्रोस्कोप बनवला होता. आणि त्याच्या खाली जेव्हा त्यानं ह्या कॉर्कचा तुकडा पाहिला, when he observed that piece of cork under microscope, he found a honeycomb-like structure with several small compartments. आता त्यानं जेव्हा हा तुकडा मायक्रोस्कोप खाली पाहिला त्यावेळी त्याला मधमाशांच्या पोळासारखं स्ट्रक्चर त्या कॉर्कच्या पीसवर पाहायला मिळालं आणि त्या मधमाशांच्या पोळासारख्या स्ट्रक्चरमध्ये खूप सारे स्मॉल कंपार्टमेंट होते. अँड ही नेम्ड these compartments as celluli. आता त्यानं जेव्हा तो कॉर्कचा तुकडा स्पॅनिश ओक ट्रीच्या कॉर्कचा तुकडा मायक्रोस्कोप खाली पाहिला त्यावेळी त्याला मधमाशाच्या पोळ्यासारखं हनीकोम्ब-लाईक स्ट्रक्चर विथ सेव्हरल स्मॉल कंपार्टमेंट पाहायला मिळालं. आणि त्या कंपार्टमेंटला त्यानं काय म्हणलं, सेल्युली. हे प्लुरल आहे, सिंग्युलर काय आहे, सेल्युला. अँड दीज आर नाऊ कॉल्ड एज सेल्स. द वर्ड सेल इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड सेला, मीन्स स्मॉल कंपार्टमेंट्स. आता हा वर्ड सेल जो आहे तो त्या ठिकाणी सेला नावाच्या लॅटिन वर्ड पासून तयार झालेला आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल कंपार्टमेंट्स. ऍक्च्युअली द सेल्स ऑब्झर्व बाय हुक वेर दी डेड सेल्स. त्या काय होत्या, मृत, त्या ठिकाणी डेड झालेल्या सेल्स होत्या. ऍक्च्युअली दिस वेर दी सेल वॉल एनक्लोजिंग एम्प्टी स्पेसेस ऑफ ड्राईड प्रोटोप्लास्ट. त्या ठिकाणी काय झाले, कॉर्क जो त्याने घेतला होता त्यामध्ये त्याला जे सेल्स वाटले ऍक्च्युली त्या डाईड सेल्स होत्या आणि सेल वॉल होती आणि ह्या सेल वॉलमध्ये काही एम्प्टी स्पेसेस होते. एम्प्टी का झाले ते स्पेस, कारण मधलं सगळं प्रोटोप्लास्ट त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला सेल ह्या शब्दाचा उगम त्या ठिकाणी केलेला आहे. पण ऍक्च्युली द सेल्स वेर डेड सेल्स. Anton van Leeuwenhoek in 1674 was first to observe, describe and sketch live cells from pond water. He was the first person who has observed live cells under microscope. आता पहा, रॉबर्ट हुकच्या बाबतीमध्ये त्यानं सेल पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्या सेल्स कशा होत्या, मृत, डेड सेल्स होत्या. पण अँटनी व्हॉन लिओनॉफनं काय केलं, पॉन्ड वॉटर कलेक्ट केलं आणि ह्या पॉन्ड वॉटरमधून त्यानं लाईव्ह सेल्स फर्स्ट टाइम त्या ठिकाणी मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्या आणि ते वर्ष होतं 1674. 1674 साली त्यानं पहिल्यांदा लाईव्ह सेल्स मायक्रोस्कोप खाली पाहिल्या, डिस्क्राईब केल्या आणि त्याचा स्केच सुद्धा त्यानं बनवलेला आहे. ही ऑब्झर्व बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, स्पर्मॅटोझोआ, आरबीसी, पीबीसी. त्यानं काय केलं, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, स्पर्मॅटोझोआ, आरबीसी अशा अनेक सेलचा त्या ठिकाणी मायक्रोस्कोप खाली अभ्यास केलेला आहे. इन 19th
सेंचुरी ड्यू टू द ॲडव्हान्समेंट इन दी मायक्रोस्कोप. आता हे काय झालं, 19th सेंचुरीकडे आल्यानंतर मायक्रोस्कोप त्या ठिकाणी ॲडव्हान्स होत गेले आणि ड्यू टू द ॲडव्हान्समेंट ऑफ दी मायक्रोस्कोप वी केम टू नो दॅट बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल्स ऑर इटसेल्फ इज अ सेल. हे आपल्याला त्या ठिकाणी कळालेलं होतं. लेटर ऑन इन 1831 Robert Brown in 1831 observed some cells of orchid roots and he discovered nucleus in those cells. Nucleus is discovered by Robert Brown in 1831. Purkinje in 1839 coined the term protoplasm for watery substance of the cell. Okay, we will discuss about the cell theory. आताच आपण डिस्कवरी ऑफ सेल पाहिलेली आहे. आता आपल्याला सेल थेअरी पाहिजे आहे. आता सेल थेअरी ही कशी फॉर्म्युलेट केली गेली याविषयी सुद्धा एक सुंदर स्टोरी आहे. फर्स्ट ऑफ ऑल इन 1838 Matthias Kleven, a German botanist, examined large number of plants and reported that plants are made up of different types of cells which forms tissues. मॅथियास क्लिडन न काय केलं, 1838 साली खूप साऱ्या प्लांट्सचा अभ्यास केला आणि त्याला लक्षात आलं की प्लांट्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेल पासून बनलेले आहेत. ही स्टेटेड दॅट प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स अँड दीज डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स फॉर्म्स डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज इन दी प्लांट. At about the same time, another scientist At about the same time, in 1839, Theodor Schwann, a British zoologist, studied different types of animal cells and stated that animal cells are covered by thin outer covering that is now called as plasma membrane. आता पहा 1838 साली मॅथियास क्लिडन काय म्हणतोय, प्लांट्स आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल सेल्स. आणि 1839 साली एक वर्षानंतर थिओडोर शॉन नावाचा ब्रिटिश झुऑलॉजिस्ट काय म्हणतोय, एनिमल सेल्स आर कव्हर्ड बाय थिन आउटर कवरिंग नाउ कॉल्ड एज प्लाज्मा मेम्ब्रेन. अकॉर्डिंग टू मॅथियास क्लिडन प्लांट्स आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ cells and according to Theodor Schwann animal cells are covered by a thin outer covering which is now called as plasma membrane. Then Schwann given a deep thought on this hypothesis and he stated that bodies of animals and plants are made up of cells. आता हे लक्षात आलं की इकडे काय म्हणते पहा, प्लांट्स आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. ओके, आणि एनिमल्स आर आल्सो मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. त्याने काय केलं, मॅथियास क्लिडन म्हणतोय की प्लांट्सची बॉडी सेल्स पासून बनलेली आहे आणि यानं त्या थिओडोर शॉननं त्या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं की एनिमल मध्ये सुद्धा सेल्स आहेत पण ह्या सेल्स प्लाझ्मा मेम्ब्रेनने कव्हर केलेले आहेत. एनिमल सेल्स डू नॉट हॅव सेल वॉल. He also studied plant cells and based on his studies on plant cells, Theodor Schwann stated that presence of cell wall is the unique characteristic feature of the plants. Animal cells do not possess cell wall. आता ह्याला काय म्हणलेलं आहे, ज्यावेळी ह्या थिओडोर शॉननं एनिमल सेलचा अभ्यास करायला लागला आहे, अभ्यास करत असताना त्याला लक्षात आलं की प्लांट सेलकडे सेल वॉल आहे आणि अशी सेल वॉल त्या ठिकाणी
ॲनिमल सेलकडे ॲबसेंट आहे. अँड बेस्ड ऑन ऑल दिस hypothesis, he stated that bodies of animals and plants are made up of cells. हे त्यानं सांगितलेलं आहे. Together, Sladen and Shawn formulated a cell theory, and this cell theory was not able to give the information about the how new cells are formed. आता पहा, थिओडर शॉन आणि मॅथियास स्लेडन या दोघांनी मिळून त्या ठिकाणी सेल थेरी सांगितलेली आहे. सेल थेरी काय सांगते आपल्याला? अकॉर्डिंग टू सेल थेरी आपल्याला काय माहिती झालं आहे? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स ऑर प्रोडक्ट ऑफ सेल्स अँड सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. एवढं आपल्याला कळलेलं आहे. पण याच्यामधून आपल्याला हे कळलं नाही की हाऊ द न्यू सेल्स वेर फॉर्म. ओके, मी पुन्हा एकदा रिवाइज करतोय. मॅथियास स्लेडनने काय केलं? खूप सारे प्लांट्सचा अभ्यास केला. प्लांट्सचा अभ्यास करून त्याला सांगितलं की प्लांट्स आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. आणि थिओडर शॉनने काय केलं? खूप साऱ्या ॲनिमल सेल्सचा अभ्यास केला. ॲनिमल सेल्सचा अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं की ॲनिमल सेल्स आर कव्हर्ड बाय थिन आउटर लेअर विच इज नाउ कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन. ॲनिमल सेल्स डू नॉट possess cell wall, and the presence of cell wall is the unique characteristic feature of the plants is stated by the थिओडर शॉन. हे थिओडर शॉनने हे सगळं सांगितलं. पण थिओडर शॉनला असं लक्षात आलं की सेल्स तर प्लांटमध्ये आहेत, ॲनिमलमध्ये आहेत. मग त्याने एक हायपोथेसिस ठेवला की बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कंपोज्ड ऑफ cells. हे त्या ठिकाणी थिओडर शॉनने सांगितलं. देन स्लेडन अँड शॉन टुगेदर फॉर्म्युलेटेड अ सेल थेअरी. आणि त्या सेल थेअरीने काय सांगितलं होतं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स ऑर प्रोडक्ट ऑफ सेल्स अँड सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. But the cell theory fails to explain how the new cells were formed. आता आपण सांगितलं की सेल थेअरीमधून आपल्याला काय कळालं? त्या ठिकाणी प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला आहे आणि सेल किंवा पेशी ही सजीवांची फंडामेंटल त्या ठिकाणी बेसिक युनिट आहे, फंडामेंटल युनिट आहे. हे आपल्याला कळलं होतं. बट दिस सेल थेअरी फेल्स टू एक्सप्लेन हाऊ द न्यू सेल्स वेर फॉर्म्ड. अँड दिस प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय रुडॉल्फ विर्चॉ. आता पहा, रुडॉल्फ विर्चॉ नावाचा शास्त्रज्ञ 1855 साली 1855 त्याला फर्स्ट एक्सप्लेन दॅट सेल्स डिवाइडेड अँड न्यू सेल्स वेर फॉर्म्ड ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी जसं आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल सेल काय करू शकते तसे 2 कॅरेक्टरिस्टिक आपण लिहून घेतले होते. तसं हे सुद्धा लिहून घ्यावं लागेल. तुम्हाला कदाचित असे प्रश्न येऊ शकतात जे मी तुम्हाला सांगत आहे. इम्पॉर्टंट गोष्टी. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजे काय आहे? एव्हरी सेल इज डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स ओनली. आता सेल थेअरीचं त्या ठिकाणी ड्रॉबॅक काय होतं? सेल थेअरी फेल्स टू एक्सप्लेन हाऊ द न्यू सेल्स वेर फॉर्म्ड. आणि तो जो प्रॉब्लेम होता तो कोण दूर केला? रुडॉल्फ विर्चॉ. रुडॉल्फ विर्चॉ काय म्हणतोय? एव्हरी सेल इज डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल ओनली. आणि त्याने काय सांगितलं? हे ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला हे म्हणजे काय आहे? प्री एक्झिस्टिंग सेल्स पासून नवीन सेल्स तयार होतात, हे त्यानं सांगितलेलं आहे. मग आता काय झालं? ह्या रुडॉल्फ विर्चॉला कळालं की एव्हरी सेल इज डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल ओनली. देन ही मॉडिफाईड द हायपोथेसिस गिवन बाय थिओडर शॉन अँड स्लेडन. लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, हु मॉडिफाईड द हायपोथेसिस गिवन बाय स्लेडन अँड शॉन. असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर काय असणार आहे? रुडॉल्फ विर्चॉ इन 1855. ह्या रुडॉल्फ विर्चॉनं सेल थेअरीचा जो हायपोथेसिस होता तो मॉडिफाय केलेला आहे. अँड नाऊ इन प्रेझेंट डे सेल थेअरी इज स्टडीड ॲज. सेल थेअरी आपण जी स्टडी करतो ती कशी आहे आता आपण पाहू. आता आपण जी सेल थेअरी
शिकतो त्याच्यामध्ये दोन पॉस्टुलेट्स आहेत. ऑल ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स ऑर प्रॉडक्ट ऑफ सेल्स. प्रत्येक सजीव हा पेशींपासूनच बनलेला आहे आणि ऑल सेल्स आर डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स ओनली. प्रत्येक पेशी ही त्या ठिकाणी अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या पेशींपासूनच निर्माण झालेली आहे. ती स्पॉन्टेनियसली तयार झालेली नाहीये. म्हणजे एखाद्या पेशीला जर निर्माण करायचं असेल तर अगोदर त्या पेशीला दुसऱ्या पेशींपासूनच जन्म घ्यावा लागेल. लक्षात आलं हे? ओके. आता आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ सेल थेअरी शिकायचं आहे. आता सिग्निफिकन्स ऑफ सेल थेअरी, सेल थेअरीचं महत्व काय आहे पहा. ऑल सेल्स प्रेझेंट इन व्हरायटी ऑफ डिफरंट इंडिव्हिज्युअल्स हॅव सिमिलर स्ट्रक्चर. आता पहा, देयर इज अ स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी बिटवीन सेल्स विच आर फाउंड इन डिफरंट काइंड ऑफ एनिमल्स. हे त्याचं सिग्निफिकन्स आहे. आपण काय शिकलं आहे? ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड ऑफ सेल्स, बरोबर आहे. अँड एव्हरी सेल इज डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंग सेल पासून येते म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. थोडे बहुत बदल तर असणारच आहे. ते बदल आपण पुढे याच्या टॉपिकमध्ये शिकणारच आहोत. पण बेसिक जे फाउंडेशन आहे ते मात्र सेल्सचं त्या ठिकाणी सारखं आहे. सम ऑफ द फीचर्स विल डेफिनेटली बी डिफरंट बट जे बेस आहे तो मात्र सारखा आहे. ऑल सेल्स परफॉर्म सिमिलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आता आपण कुठलीही सेल घ्या, आयदर ते प्रोटोझोन असेल किंवा हायली वर्ड ॲनिमल लाईफ असं असेल, आपल्यातली सेल असेल, यांच्यामध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन्स होत असतात आणि त्या मेटाबॉलिक रिॲक्शन सुद्धा कुठं ना कुठं त्याच्यामध्ये साधर्म्य आहे, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. हे सुद्धा काय सांगताय की कॉमन ओरिजिन. आपण काय म्हणतो, एव्हरी सेल इज डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. ही कुठं ना कुठं मागं जाऊन कुठल्या तरी सेल पासून, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या सेल पासून ही नवीन सेल तयार झाली, याच्यापासून दुसऱ्या सेल होणार. म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी सिमिलॅरिटी मात्र आहे. ओके, हे सुद्धा आपल्याला सेल थेअरी मधून कळलेलं आहे. जर मेटाबॉलिक रिॲक्शन्स सारख्या असतील तर कुठं ना कुठं याच्यामध्ये कॉमन ओरिजिन असण्याची शक्यता आहे. Life is passed from one generation to the next in the form of cells. आता पहा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर त्या ठिकाणी लाईफ जायची असेल तर ती लाईफ त्या ठिकाणी सेलच्या स्वरूपामध्ये जाणार. आपण उदाहरण घेऊ शकतो त्या ठिकाणी मेल गॅमेट स्पर्म, फिमेल गॅमेट एग यांचं फ्युजन होऊन झायगोट तयार होईल आणि हे झायगोट रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन करून याच्यापासून नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लाईफ इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट ओनली इन द फॉर्म ऑफ सेल्स. And based on all these characteristics, we can state that all the cells which are existed today are derived from the eukaryotic cells, and prior to that it is from prokaryotic cell. आता हे आपण पुढे शिकणार आहोत. जसे सेल थेअरीचे काही सिग्निफिकन्स आहेत, सेल थेअरीवर लोकांनी काही ऑब्जेक्शन सुद्धा घेतलेले आहेत आणि हे सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन आहे व्हायरसेस. व्हायरस, आता आपण कोविड-19 या व्हायरस बद्दल बरंच ऐकलेलं आहे. हा सुद्धा एक व्हायरस आहे अँड व्हायरसेस आर एक्सेप्शन टू सेल थेअरी. व्हायरसेस हे सेल थेअरीला एक्सेप्शन आहे बिकॉज they do not have cellular machinery. Viruses don't have cellular machinery. Still, they are considered as organisms. हे one of the important objection आहे सेल थेअरीवर. आपण काय म्हणतोय, every organism should be made up of cell. Okay.
एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल ऑर इट इज अ प्रॉडक्ट ऑफ सेल ऑर इट सेल्फ इज अ सेल. आपण एवढं म्हणलेलं आहे, बरोबर आहे. प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला पाहिजे. आणि आपण काय म्हणलेलं आहे, एनिथिंग लेस दॅन अ सेल कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग. बरोबर आहे. आपण त्या ठिकाणी न्यूक्लियसचं उदाहरण सुद्धा घेतलं होतं, बरोबर आहे. आपण काय केलं, कंप्लीट सेल होती, या कंप्लीट सेलमधून न्यूक्लियस बाहेर काढला. तर आपण त्या न्यूक्लियसला जिवंत म्हणत नाही, बिकॉज ओनली न्यूक्लियस इज नॉट एबल टू परफॉर्म ऑल एसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ. नो डाऊट त्याच्याकडे जेनेटिक मटेरियल असेल, बरोबर आहे, एमआरएनए तयार करेल, पण हा एमआरएनए प्रोटीन सिंथेसिससाठी सायटोप्लाझममध्ये जावं लागेल आणि ते करण्यासाठी त्या ठिकाणी सायटोप्लाझम नाहीये. त्याच्यामुळे कितीही इम्पॉर्टंट असला तरी नुसत्या न्यूक्लियसला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही. म्हणून आपण काय म्हणलं होतं, एनिथिंग लेस दॅन अ कंप्लीट सेल इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग. आपण त्याला काय म्हणलं आहे, असा घटक सेलचा कुठलाही फ्रॅक्शन तुकडा जर घेतला तर त्याला आपण जिवंत म्हणू शकत नाही. एक कंप्लीट सेल आहे अशी आणि अर्धी तोडून घेतली, इकडे अर्धी इकडे अर्धी तोडली, आपण तोडली, तर ह्या अर्ध्या पार्टला आपण जिवंत म्हणू शकत नाही, या अर्ध्या पार्टला जिवंत म्हणू शकत नाही. किंवा ही सेल आहे, त्या सेलमध्ये हा मायटोकॉन्ड्रिया आहे, हा मायटोकॉन्ड्रिया फक्त बाहेर काढून घेतला, तर याला आपण जिवंत म्हणू शकत नाही, कारण ओनली मायटोकॉन्ड्रिया इज नॉट एबल टू परफॉर्म ऑल द एसेन्शियल ऍक्टिव्हिटीज. आपण हे अगोदर खूप डिस्कस केलेलं आहे. आता हे व्हायरसेस सेल थेरीला कसे एक्सेप्शन आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. व्हायरसच्या बाबतीमध्ये व्हायरसेस आर असेल्युलर, दे डू नॉट हॅव सेल्स. सेल्युलर मशिनरी इज ॲब्सेंट इन केस ऑफ व्हायरसेस, देन स्टिल these are considered as organisms. Okay, this is the biggest objection towards the cell theory. The next objection is in case of some unicellular organisms, body is not differentiated into cells, though they have many nuclei. आपण काय म्हणतोय, पहा ही सेल आहे, ह्या सेलकडे हा न्यूक्लियस आहे, हे सायटोप्लाझम आहे, सगळे घटक याच्याकडे आहेत. then and then only it is considered as living. Okay, आणि आपण काय म्हणतोय, all organisms are composed of cells or product of cells. म्हणजे काय आहे, एखादा ऑर्गॅनिझम जर आपण त्या ठिकाणी खोलला, जर उघडला, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या सेल्स पाहायला मिळायला पाहिजे. पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काय आहे, तो इटसेल्फ इज अ सिंगल सेल आहे. ओके, आता काही रायझोपस नावाच्या ऑर्गॅनिझम मध्ये त्या ठिकाणी एक सिनोसायटिक कंडिशन आहे. रायझोपस मध्ये आपल्याला सिनोसायटिक कंडिशन आहे. पहा आपण काय म्हणतोय, ऑल सेल्स आर डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. आता एक सेल आहे ही, त्या सेलला त्या ठिकाणी दोन सेल मध्ये डिव्हाइड व्हायचं असेल, दोन सेलला जर जन्म द्यायचा असेल, तर अगोदर काय होतं, त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन पुन्हा सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून दोन सेपरेट ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. हे हायर क्लासेसमध्ये तुम्ही शिकणारच आहात, बरोबर आहे. हे करत असताना अगोदर न्यूक्लियसचं डिव्हिजन होते, पण ह्या रायझोपस मध्ये काय होतं माहिती आहे का, हा रायझोपस आहे, न्यूक्लियस अगेन अँड अगेन डिवाइड होतो आणि सारखं डिवाइड होऊन कंडिशन कशी होते, सिनोसायटिक कंडिशन, मल्टी न्यूक्लिएट कंडिशन, की अशी कंडिशन निर्माण होते. आता आपला रूल काय आहे, न्यूक्लियस तयार झालं, न्यूक्लियस तयार होऊन सायटोप्लाझमचा एक पार्ट त्याच्यासोबत गेला पाहिजे, पण नवीन सेल जन्माला येईल. पण इथं काय होतंय, फक्त न्यूक्लियस डिवाइड होतंय आणि सायटोप्लाझम डिवाइड होत नाहीये, त्याच्यामुळे मल्टी न्यूक्लिएट कंडिशन तयार होते, दॅट इज कॉल्ड ॲज सिनोसायटिक कंडिशन. अँड दिस इज ऑल्सो वन ऑफ दी ऑब्जेक्शन ओव्हर सेल थिअरी. हे सुद्धा सेल थिअरीवर त्या ठिकाणी एक ऑब्जेक्शनच आहे. जसं व्हायरसेस आहे तसं सिनोसायटिक कंडिशन ऑफ रायझोपस हे सुद्धा त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे. आता पुढचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्शन सेल थेरीवर असणार काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल्स आहे. आपण काय म्हणतोय की कंप्लीट सेल, एनिथिंग लेस दॅन अ सेल शुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग. मग आपल्या कंप्लीट सेलची डेफिनेशन काय आहे, त्या ठिकाणी सेलला सेल वॉल असावी किंवा सेल मेम्ब्रेन चालेल, बरोबर. ॲनिमल्स मध्ये फक्त सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सायटोप्लाझम असावा, न्यूक्लियस असावा, त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम्स असावेत. हे आपल्या कंप्लीट सेलची डेफिनेशन आहे. पण प्रोकॅरियोटिक सेलचं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस आणि मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम्स बद्दल आपण या चॅप्टरमध्ये पुढे शिकणार आहोत. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम्स भरपूर आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट आहे, लायझोसोम्स आहेत, हे आपण शिकणारच आहोत, बरोबर आहे. असे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्या ठिकाणी ॲब्सेंट असतात. मग ॲब्सेंट आहेत म्हणून आपण याला निर्जीव म्हणायचं का, तर म्हणू शकत नाही. पण आपली डेफिनेशन काय सांगते, एनिथिंग लेस दॅन अ कंप्लीट सेल शुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग. पण प्रोकॅरियोटिक सेल्स आर लिव्हिंग दो दे डू नॉट हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम. हे सुद्धा त्या ठिकाणी त्या सेल थेरीवर असलेलं एक ऑब्जेक्शन आहे. आता पुढचं ऑब्जेक्शन काय आहे हे आपल्याला माहिती आहे. सेल थेरीवर पुढचं ऑब्जेक्शन आहे आरबीसीज, मॅच्युअर आरबीसीज
अँड स्टीव ट्यूब सेल्स. पहा, मॅच्युअर आरबीसीज आणि स्टीव ट्यूब सेल्स हे सुद्धा त्या ठिकाणी सेल थेअरीवर असणारं ऑब्जेक्शन आहे. मॅच्युअर आरबीसीज अँड स्टीव ट्यूब सेल्स त्या दोघांमध्येही त्या ठिकाणी न्यूक्लियस नाहीये. आरबीसीज अँड स्टीव ट्यूब सेल्स आर एबल टू सर्वाइव्ह, एबल टू हॅव लिव्हिंग स्टेटस दो दे डू नॉट हॅव न्यूक्लियस. आता मॅच्युअर आरबीसीज मध्ये त्या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये. आपण हे लोअर क्लासेस मध्ये शिकलेलं आहे, हायर क्लासेस मध्येही शिकणार आहोत. आरबीसी बायकॉन्केव त्या ठिकाणी शेप आहे आणि न्यूक्लियस ऍबसेंट आहे. न्यूक्लियस का ऍबसेंट आहे? टू प्रोव्हाइड मोर स्पेस फॉर हिमोग्लोबिन. ते ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन जे आहे त्याला त्या ठिकाणी मोर स्पेस द्यायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी न्यूक्लियस काढलेला आहे. इमॅच्युअर असताना आरबीसी मध्ये न्यूक्लियस असतो, पण आरबीसी जेव्हा मॅच्युअर होतात त्यावेळी त्याच्यातला न्यूक्लियस निघून जातो. सिमेंट ट्यूब सेलच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतो. आणि आपण आपली डेफिनेशन काय आहे? एनिथिंग लेस दॅन अ कंप्लीट सेल शुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग. मग आपल्या त्या डेफिनेशन मध्ये न्यूक्लियस सुद्धा होता, बरोबर आहे. त्यांच्याकडे न्यूक्लियस नाहीये, दो दे आर कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग. हे सुद्धा त्याच्यावर असलेलं ऑब्जेक्शन आहे. आता मेन ऑब्जेक्शन काय आहे? थिओडर शॉन अँड स्क्लेडन डू नॉट know, they don't know how the new cells were formed. They do not given any information about the formation of new cells. आता या दोघांनाही how the new cells were formed हे सांगता आलेलं नव्हतं. मग हे कोण सांगितलेलं आहे? त्या ठिकाणी रुडॉल्फ विर्चॉन सांगितलेलं आहे. एव्हरी सेल इज डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल ओनली. हे कोण सांगितलंय? रुडॉल्फ विर्चॉन सांगितलेलं आहे. श्वान आहे. श्वान बिलीव्ड दॅट न्यू सेल्स वेअर स्पॉन्टेनियसली फॉर्म्ड ॲज क्रिस्टल. आता ह्या श्वानचं म्हणणं काय होतं की न्यू सेल्स, नवीन पेशी ह्या स्पॉन्टेनियसली अचानकपणे एखादा क्रिस्टल तयार होतो ना, तशा निर्माण होतात. अँड स्क्लेडन बिलीव्ड दॅट द न्यू सेल्स वेअर फॉर्म्ड ड्यू टू दी डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि स्क्लेडनचं म्हणणं होतं की न्यूक्लियस डिवाइड होतो आणि त्याच्यामधून न्यू सेल्स फॉर्म होतात. हे सगळं आपलं सेल थेअरीबद्दलची इन्फॉर्मेशन होती. ओके, मी रिवाइज करतोय पुन्हा एकदा. रॉबर्ट हुकनं 1665 ह्या साली सेलचा शोध लावलेला आहे. अँटन व्हॉन लिव्हनॉक न 1674 मध्ये फर्स्ट टाइम लाईव्ह सेल्स मायक्रोस्कोपखाली पाहिलेल्या होत्या. इन 1831 रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड न्यूक्लियस इन दी रूट सेल्स ऑफ ऑर्किड्स. इन 1839 पुरकिनचे फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द वर्ड प्रोटोप्लाझम फॉर द वॉटरी सबस्टन्स ऑफ द सेल. हे तुम्हाला इयर्स लक्षात ठेवावे लागतील. ह्या खूपच म्हणजे महत्त्वाच्या इव्हेंट्स आहेत सेल बायोलॉजीच्या दृष्टीनं. त्यामुळं तुमच्या लोअर क्लासेसमध्ये हे दिलेलं सुद्धा आहे, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवावी लागेल. तुम्हाला सेल थेअरीबद्दल हेही लक्षात ठेवावं लागेल की मॅथियास स्क्लेडन वॉज जर्मन बॉटनिस्ट. ही वॉज जर्मन बॉटनिस्ट, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. अँड बिईंग अ बॉटनिस्ट ऑब्वियसली ही इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स प्लांट, बरोबर आहे. देन ही स्टडीड मेनी प्लांट्स अँड कन्क्लुडेड दॅट प्लांट्स आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. आणि हे त्या ठिकाणी मॅथियास स्क्लेडननं 1838 या साली केलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इन 1839 थिओडर शॉन अ ब्रिटिश झोलॉजिस्ट, बरोबर आहे, झोलॉजिस्ट असल्या कारणाने नॅचरली ही विल स्टडी ॲनिमल्स. ही स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल सेल्स. खूप साऱ्या ॲनिमल सेल्सचा त्यानं अभ्यास केला. त्या अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं की ॲनिमल सेल्स आर सराउंडेड बाय थिन आउटर लेअर विच इज नाऊ कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण त्याला आता प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. त्यानं थिन आउटर लेअर असा त्याचा उल्लेख केलेला होता त्या ठिकाणी. मग त्याची उत्सुकता वाढली पुढे जाऊन की ॲनिमल सेलवर थिन आउटर लेअर आहे. मग त्यानं काय केलं? प्लांट सेलचाही अभ्यास केला. ही ऑल्सो स्टडीड प्लांट सेल्स अँड बेस्ड ऑन his studies on plant cell he concluded that presence of cell wall is the unique characteristic feature of the plants. आणि त्यानं काय केलं? ॲनिमल सेलवर त्या ठिकाणी थिन आउटर लेअर आहे आणि प्लांट सेलवर त्या ठिकाणी सेल वॉल मिळायला लागलेली आहे. मग त्याला कंपॅरिझन मधून त्याच्या असं लक्षात आलं की प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी प्लांट्स. हे त्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बेस्ड ऑन ऑल दीज स्टडीज शॉन proposed a hypothesis that bodies of plants or animals are made up of cells. त्याला लक्षात आलं की ॲनिमल सेलवर त्या ठिकाणी थिन आउटर लेअर असला, प्लाझ्मा मेम्ब्रेन असला आणि प्लांट सेलवर जरी सेल वॉल असली तरी पण सेल तर दोन्हीकडे आहेत ना. मग त्याच्यामुळे त्यानं काय सांगितलं? प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज कॉमन फॉर बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ही अलॉंग विथ स्क्लेडन फॉर्म्युलेटेड दी सेल थेअरी. त्यावेळेची सेल थेअरी काय होती? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल ऑर प्रॉडक्ट ऑफ सेल. ओके, अँड सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपण हे फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट का म्हणायचं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके,
आणि त्याच्यानंतर बट ह्या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी हे सांगता आलं नव्हतं की नवीन सेल्स कशा तयार होतात, ह्या नवीन सेल्स तयार करण्यासाठी कशा तयार होतात हे सांगण्यासाठी रुडॉल्फ विर्चॉनं त्या ठिकाणी ऑमनिस सेल्युला ई सेल्युला हे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. 1855 साली ऑमनिस सेल्युला ई सेल्युला असा रुडॉल्फ विर्चॉ म्हणाला. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजे काय आहे, न्यू सेल्स विल बी फॉर्मड ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. तुम्हाला हे सर्व इसवी सनासहित लक्षात ठेवावं लागेल. हायर क्लासेसमध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वपूर्ण आहे. थँक्यू.